गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आज आहे आमचा दुसरा दिवस इथला आणि आत्ता मस्त वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि छान ऊन पडलेलं आहे आणि बिलकुल इथे ह्युमिड नाही आहे जसं आमच्या टॅम्पाला असतं। तर खूप छान वाटतं आहे आणि इथे उठल्या फ्रेश एअर घेतली। आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला, ओट्स आणि दूध आणि फ्रूट्स वगैरे, आणि आता आम्ही ब्लूबेरी पिकिंगला चाललो आहे कारण की इथे खूप सारे ट्रीज आहेत साईडलाच, अगदी घराच्या साईडलाच आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे ब्लूबेरीज आहेत। तर बऱ्याचशा इथे पिकलेल्या नाही आहेत, पण काही आहेत म्हणजे जशा या अशा ज्या ब्लॅक झालेल्या आहेत त्या किंवा अशा डार्क ब्ल्यू झालेल्या आहेत त्या। तर असे सगळीकडे साईडला घरांच्या साईडला ब्लूबेरी, नंतर ब्लॅकबेरीजचे झाडं आहेत। तर तुम्ही अशी पिक करू शकता आणि एन्जॉय करू शकता, असा तुमचा टाईमपास होऊन जातो। इथे असा ब्रिज आहे, तो एका एरियाला दुसऱ्या एरियाशी कनेक्ट करतो। छान पाणी आहे, निवांत लोक बसलेले आहेत आणि काही इथे कायम राहतात असे लोक आहेत। काही इथे एअरबीएनबी थ्रू आलेले आहेत म्हणजे वेकेशनला आमच्यासारखे। तर अशी मोठी घरं पण आहेत काही आणि काही अशी छोटी घरं आहेत, टायनी हाऊस। तर ही बेसिकली कम्युनिटी आहे। इथे काही रेंटल्स आहेत आणि इथे काही लोकांचे परमनंट घरं आहेत। तर आम्ही एवढ्या ब्लूबेरीज पिक केलेल्या आहेत आणि इथे खाली काही ब्लॅकबेरीज पण आहेत। तर या थोड्याशा कच्च्याच पिक झालेल्या आहेत, तर नंतर या ब्लॅक होतात। तर काल पण आम्ही ऑलमोस्ट असा हाफ बाउल भरला होता ब्लॅकबेरीजने आणि ब्लूबेरीजने। तर मस्त इथे सगळं एन्जॉय करतायत लोक इथे आमच्यासारखेच। तर आम्ही एवढ्या ब्लूबेरीज पिक केलेल्या आहेत आणि अजून पण खूप आहेत इथे ॲक्च्युली। तर जमा करू तेवढा कमीच आहे असं म्हणू शकतो। आता आम्हाला हे ब्लॅकबेरीजचं ट्री दिसलंय, पण हे जे सगळे रेड दिसतात ना ते सगळे कच्चे आहेत। त्याच्यापैकी एक बघा इथे ब्लॅकबेरी झालेलं आहे, हे पिकलेलं आहे। काढ ना त्याला, हे काढ थांब ना, हे काढ आधी, झटकून टाक त्याला, झटकून टाक खाली, ये बाहेर। हे अजून एक टायनी होम आहे, खूप सुंदर आहे, पिंक कलरचं। तर हे जे माझ्या मागचं पिंक टायनी होम बघताय, तर ते आमच्या घराच्या मागेच आहे आणि इथे मागे अजून एक पर्पल कलरचं होम दिसतोय तुम्हाला। तर खूप छान कलरफुल असं त्यांनी कस्टमाइज केलेले आहेत टायनी होम्स। चला आता जायचं। किती छान दिसतंय ते। इथे माझ्या साईडला अजून एक टायनी होम आहे, तिथे त्यांनी असं छान बसायला केलेलं आहे। अजून एक टायनी होम आहे, जे की खरं तर टायनी नाही आहे, मोठं आहे चांगलंच, पण तरी खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्ट। येस बच्चा, चला। तर इथे 2-4 घरांना मिळून अशी एक शेकोटीची म्हणजेच कॅम्पफायरची प्लेस दिलेली आहे। तर इथे समोर दिसते ती कॅम्पफायरची प्लेस आहे। रात्री मस्त थंडी पडली की तुम्ही इथे कॅम्पफायर करू शकता आणि साईडला इथे हे लाकूड पण दिलेलं आहे, तर त्याचा यूज करू शकता तुम्ही। तर अशीच कॅम्पफायरची प्लेस आमच्या घरासमोर पण आहे। आता तर सध्या इथे खूप सनी आहे, पण जेव्हा इथे थंडी पडत असेल तेव्हा खूप छान वाटत असेल, कारण की पर्वत साईडलाच आहेत एकदम आणि हे थोडंसं उंचावर आहे मेन एरियापेक्षा, तर खूप छान थंडी पडत असेल। काल रात्री पण इथे मस्त थंडी पडली होती, खूप अति नव्हती
पण तरी खूप मस्त वातावरण वाटत होतं. आणि आता सकाळी एकदम कडक ऊन आहे, म्हणजे इतका ड्रास्टिक चेंज इथे होतो. आणि आता बघू, आम्ही लंच करू. लंच नंतर मग थोडा आराम करू आणि थोडंसं ऊन कमी झालं 5 वाजता वगैरे तर त्याच्यानंतर आम्ही इथला एरिया एक्सप्लोअर करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, आमच्याकडे काही जास्त मोठी आयटनरी नाही आहे. आम्ही असंच बघणार, एक्सप्लोअर करणार आहे आज. तर यानंतर मी घराच्या बाहेर जी चेअर होती त्याच्यावर येऊन बसली होती आणि त्याच्यानंतर मला लंच बनवायचा होता. म्हटलं थोडा वेळ शांत बसूया, पक्ष्यांचे आवाज ऐकत. नेचरमध्ये कोणाला नाही आवडत. खूप दिवसांनी असा निवांत बसायचा चान्स मिळाला होता, नाहीतर रोज आपली घरी नेहमीची गडबड चालूच असते. इथे बसून मी हा विचार करत होते की इथले लोक किती निवांत आयुष्य जगत असतील. आमच्याच टायनी होमच्या साईडला एक अजून टायनी होम होतं आणि तिथे एक आजी राहत होत्या. तर त्यांचं इतकं छान चाललेलं होतं सगळं. बाहेर येऊन त्या बागकाम करत होत्या, नंतर फुलं वेचत होत्या आणि आपली आपली सगळी कामं निवांतपणे त्यांची चालली होती. तर या ट्रिपमध्ये आम्ही असं ठरवलेलंच होतं की जास्तीत जास्त वेळ नेचरमध्ये स्पेंड करायचा. जास्त काही घाईगडबड नाही करायची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरायची. आणि यातच खरी मजा आहे असं मला वाटतं. तर काही वेळ बाहेर घालवून मी आता जेवण बनवायला आलेली आहे. तर मी बेसन, कांदा, टोमॅटो असं सगळं एकत्र करून धिरडं बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ब्रेड घेतलेले आहेत. तर साधा सिंपलच मेन्यू ठेवते मी असं बाहेर आल्यावर, ज्यामुळे आपला जास्त वेळ नाही जात आणि आपण एन्जॉय करतो. हाय गाईज, तर आत्ता आम्ही निघालेलो आहे ॲशविल डाऊनटाऊन बघायला. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आता जाणार आहे आम्ही डाऊनटाऊन बघायला. तर असंच एक्सप्लोअर करणार आहे आणि तिथेच आम्ही रात्रीचा डिनर करणार आहे आणि मग उद्याचे आमचे काही प्लॅन्स आहेत तर ते आम्ही बघू. तर आता मस्त ऊन कमी झालेले आहे आणि परफेक्ट वातावरण झालेलं आहे घरातनं बाहेर पडण्यासाठी. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर आमच्या टायनी होमपासनं डाऊनटाऊनला जायला साधारण 25 मिनिटाचा रस्ता आहे आणि किती छान हिरवेगार शेतं दिसतात बघा इथे. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे डाऊनटाऊन ॲशविलमध्ये. तर हे खूप लाईव्हली शहर आहे. इथे भव्य वास्तुकला, स्टोअर्स, विविध रेस्टॉरंट्स, मनोरंजक संग्रहालय आणि मजेदार स्ट्रीट परफॉर्मन्स असतात. संस्कृती, संगीत आणि कला यांच्या वैविध्यपूर्ण मिश्रणामुळे या शहराच्या केंद्राला अनेकांनी पॅरिस ऑफ द साऊथ म्हणजेच दक्षिणेचे पॅरिस म्हणून संबोधलं आहे. ॲशविल डाऊनटाऊन हे ब्लू रिज माउंटन आणि पिस्गाह नॅशनल फॉरेस्टने वेढलेलं असून हे खूप सुंदर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. ॲशविल डाऊनटाऊन हे इथल्या शहराचा हार्ट आहे, ज्यामध्ये एक प्रकारे जतन केलेला इतिहास, बिल्डिंग्स, रोड्स आणि सगळ्या वयोगटासाठी खूप काही गोष्टी आहेत. म्युझियम्स, शॉपिंग, आर्ट गॅलरीज, म्युझिक व्हेन्यूज अशा बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात. तर आम्ही ॲशविल डाऊनटाऊनमध्ये पार्किंग केली आणि वॉक करत करतच सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. समोरच तुम्ही बघताय अर्बन आउटफिटर नावाचं जे स्टोअर आहे ते किती क्यूट आहे आणि किती छान कलरफुल दिसतंय. तर डाऊनटाऊन एक्सप्लोअर करता करता झालेली होती रात्रीच्या जेवणाची वेळ. मग आम्ही ठरवलं की आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो. तर आम्हाला आज चाट खायची फार इच्छा होत होती. तर आम्ही बोटीवाला बाय चाय पाणी या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि किती छान दिसते हे रेस्टॉरंट. इवन याचं टॉयलेट पण किती एस्थेटिक पिंक कलरने बनवलेलं आहे बघा. तर हा आहे रेस्टॉरंटचा आतला पार्ट आणि मस्त दिसतं एकदम येलो लाईट्सने भरलेलं आणि सगळं इंडियाबद्दल लिहिलेलं होतं. इंडियाच्या ज्या युनिक गोष्टी आहेत त्या इथे ठेवलेल्या होत्या. हे रेस्टॉरंटमध्ये जे तुम्ही वॉलपेपर बघताय तो पण बॉलिवूडमधलाच एखाद्या मूवी सीन होता. आतमध्ये मस्त बॉलिवूड म्युझिक लावलेलं होतं, त्यामुळे फुल मस्त वाटत होतं. आणि आम्ही इथे बाहेर बसलो होतो कारण की आतमध्ये खूप जास्त AC होतं आणि बाहेर खूप मस्त एकदम प्लेझंट वातावरण होतं. आम्ही फूड ऑर्डर केलेलं होतं आणि मग फूड खाल्लं आणि घरी गेलो. अशा प्रकारे आम्ही काय काय केलं हे तुम्हाला सगळं दाखवण्याचा मी व्हिडिओत प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.